यवतमाळ जिल्ह्याच्या राळे गावामध्ये रावेरीमध्ये सीता मातेचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये उद्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सीता माता यांची याच ठिकाणी वास्तव्याला होती आणि या परिसराला पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखलं जात होतं। उद्या सकाळपासून इथं राम नामाचा जप होणार आहे। पंचामृतानं सीता मूर्तीचा अभिषेक सुद्धा होणार आहे। काळात काही वेळ शकते सांगायला जमत असेल तर सांगून टाकू वाटलं। तर यवतमाळमध्ये सुद्धा राम नामाचा जयघोष दिसतोय। इथे एक सुंदर असं मंदिर आहे आणि सीता मातेचं हे मंदिर आहे। या मंदिराला उद्याच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती अभिषेक केला जाणार आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। या संपूर्ण वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल यांनी। पाहूया। यवतमाळ जिल्ह्याचं रावेरी हे महत्त्वाचं ठिकाण। या ठिकाणी सीतामातेचं एकमेव मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी आपण आहोत। उद्या श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे आणि त्याच अनुषंगानं या सीतामातेच्या मंदिरामध्ये आता तयारी सुरू झालेली दिसते आणि या ठिकाणी भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सीता मंदिर जे आहे हे एकमेव सीता मंदिर आहे असं शरद जोशी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्याचं अधिवेशन झालं शेतकरी संघटनेचं 2001 मध्ये। तर त्या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे फार पुरातन मंदिर आहे। गाव छोटं असल्यामुळे फार मोठी आम्ही म्हणजे तेवढे करू शकणार नाही, परंतु जे आमच्याकडून होते उद्या भजन दिंडी महाप्रसाद वगैरे आम्ही मोठ्या प्रमाणात तसा म्हणजे गावाच्या मानानं आणि आजूबाजूच्या कोशीतले लोक इथे या कार्यक्रमासाठी येणार आहे। तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे। तर उद्याच्या कार्यक्रमाचं असं नियोजन आहे का या ठिकाणी भजन कीर्तन महाप्रसाद आणि रामाचा ज्या ठिकाणी हे होत आहे प्रतिष्ठापना होत आहे त्याचा आनंद म्हणून आम्ही सर्व गावकरी या ठिकाणी तो उत्साह साजरा करणार आहोत। कपिल शामपूर, पुढारी न्यूज, रावेरी, राळेगाव, यवतमाळ।